आम्ही शिवसेनेचे प्रश्न मुस्लिमांचे मनसुबे तुम्ही उधळले आहेत? नाही, आम्ही शिवसेनेचे 22 फॉर्म आणि एक नगराध्यक्ष सहित असे 23 फॉर्म भरले होते, म्हणजे 24 फॉर्म भरले होते. त्यातली एक घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता आमचे 22 नगरसेवक नगरसेविका पदासाठी फॉर्म हे राहिलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं नगराध्यक्षांच्यासाठी गाडगे वहिनी आमच्या या नगराध्यक्ष पदासाठी आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. आता आम्ही 2 दिवसानंतर पालकमंत्री आंबेडकर साहेब यांच्याशी चर्चा करून आदरणीय आपले माजी खासदार संजयदादा मंडलिक साहेब हे सर्व नेते बसून समविचारी घटकांच्या बरोबर चर्चा करून आम्ही 2 दिवसानंतर आमची आघाडी जाहीर करणार आहे. नाही, देवदर्शनला गेले होते आणि देवाकडे जायला कधी मला वाटतं आपल्याला परवानगी लागत नाही. अक्कलकोटला सगळे गेले होते. अक्कलकोटवरनं असं आम्ही त्यांना आणलं इकडे. दादा म्हणत होते की मनी आणि मसल पॉवर वापरली त्यामुळे आम्हाला खबरदारी घ्यावी लागली. हो, 100% त्यांनी मनी आणि मसल म्हणजे पॉवर वापरलेला आहे. कागल शहरामध्ये त्यांचा गट फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं त्यांना वाटतं आणि त्याच्या जोरावर त्यांनी बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी काय त्यांच्यावर टीका करणार नाही, पण हे उमेदवार सुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीचं बाबा त्या पद्धतीचा प्रॉब्लेम होऊ नये याकरता आम्ही त्यांना अक्कलकोटला त्या ठिकाणी नेलं. दावा करत असताना सहलीवर असताना देखील त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला का विरोधकांकडून? नाही, त्यांच्याकडे काय प्रयत्नाचा झाला नाही. त्यांचे घरातले असतील, जे संबंधातले लोक असतील, त्या सर्व लोकांच्या बरोबर संबंध म्हणजे प्रयत्न झाला होता, पण यांच्याशी काय प्रयत्न तसा झाला नाही. कागलची निवडणूक ही भयमुक्त निवडणूक आहे? नाही, भयमुक्त निवडणूक आता नाही आहे, पण आम्ही आता आल्यावर तिथेच त्यांना आधार द्यायला आलेलो आहे. भयमुक्त निवडणूक 100% आम्ही आता करणार. रिझल्ट काय असेल? रिझल्ट तुम्हाला 2 तारखेला म्हणजे निकाल आहे, मतदान आहे. 3 तारखेला निकाल आहे. 100% तुम्हाला धनुष्यबाण इथं उजळलेला दिसेल. या चौकामध्ये भगवे झेंडे लागलेले दिसतील. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जर उमेदवारांना सहलीवर पाठवण्याची वेळ येत असेल तर प्रचार व्यवस्थितपणे करू दिला जाईल असं वाटतं का तुमच्या उमेदवारांना, जर अशी परिस्थिती असेल? नाही, कागल शहर फक्त कागलमध्ये येत नाही. कागल तालुक्यामध्ये 122 गावं येतात. या सर्व 122 गावातली लोक ही आजपासून इथं ठिया मांडून बसतील. आमचे पै पाहुणे अनेक जण इथं राहतात, त्यांच्याकडे राहतील आणि यांना संरक्षण निश्चितपणानं देतील. त्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांनी कुठल्याही पद्धतीनं न घाबरता अतिशय ताकदीनं आता इथनं पुढे प्रचार करण्याची गरज आहे आणि ते त्या पद्धतीनं करतील. नाही, त्यांनी दोघं एकत्र जे आले ते खरं म्हटलं तर आता त्याच्यावर मी बोलणं योग्य होणार नाही, पण त्यांच्या कार्यकर्त्यांना ते काय पचलेलं नाही आहे. कारण का 10 वर्ष त्यांनी बरेच भांडले, बरेच काय गोष्टी घडल्या, पण आता कार्यकर्ते तुम्हाला त्यांचे सुद्धा 2 तारखेला निश्चितपणानं दाखवतील की योग्य उमेदवार कोण आहेत आणि लोकशाही टिकवण्यासाठी आमच्या पॅनलला उभं करतील. या काळात त्या दोघांच्या कडे देखील मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. या नाराजांमधले काही जणांनी संपर्क साधण्याचा काही प्रयत्न केला का उमेदवारी संदर्भात, किंवा आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासंदर्भात काही? नाही, तसे बरेच फॉर्म त्यांचे मला वाटते राहिले होते. अपक्ष सुद्धा 150 फॉर्म काहीतरी राहिले होते, पण असं काय एवढ्या मोठ्या प्रमाणात काय संपर्क अनेक लोकांनी आम्हाला काय साधले नाही. जे काय संपर्क साधले असतील तेच तुम्हाला 2 दिवसानंतर आम्हाला पॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल. बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना. तसेच तुम्हाला तुमचे घर, जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील. आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे. मोबाईल नंबर 9665 63 39 70. विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या पावनभूमीमध्ये मी युगंधरा महेश घाटगे कागल नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी धनुष्यबाण या चिन्हावरती उभी आहे. 9 वर्षानंतर कागल जनतेला नगर परिषदेचा मतदानाचा हक्क त्यांना मिळत आहे मतदान करण्याचा. तर त्या मतदान करण्याचा जनतेचा हक्क कायम ठेवण्यासाठी व आपली जी लोकशाही आहे ती कायम जिवंत ठेवण्यासाठी मी धनुष्यबाण या चिन्हावरती युगंधरा महेश घाटगे उभी आहे. तरी कागलच्या मायबाप जनतेने मला धनुष्यबाण चिन्हावरती बहुमताने विजयी करावं. जय महाराष्ट्र. मॅडम, आज करत असताना किंवा नगराध्यक्षपदी आपलं नाव यावं यासाठी जेव्हा तुमच्या मनात हे विचार आले त्या एकूण कागलची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये ते शक्य होईल असं वाटलं होतं का किंवा होईल असं वाटलं? हो, वाटलं होतं. मी पॉझिटिव्ह विचार करूनच पुढे आले होते. कागलचा विकास करण्यासाठी मी नगरपालिकेसाठी आणि ह्या 9 वर्षानंतर जो जनतेला हक्क मिळतोय त्याच्यासाठी मी लढण्यासाठी पुढे आली आहे. तुमच्या विरोधी आघाडी म्हणते की आम्ही कागलचा विकास केला, तुम्हाला तो विकास दिसतो? हो, निश्चितच त्यांनी केला असेलच. मी आता इथून पुढे जर मला कागलच्या मायबाप जनतेने निवडून दिलं तर मीही करेन तो विकास. जर आपण बघतोय कागल नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं 10 वर्ष त्यांनी एकमेकांच्या विरोधात संघर्ष केला. ते एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आले. अशा वेळी त्यांच्यासोबत लढावं लागणार आहे. तुम्हाला लढाई ही मोठी असणार आहे. कसं तोंड देणार आहात या लढाईला? लढाई मोठी असणार आहे माहिती आहे ते मला. पण जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, जे मंडलिक साहेबांनी शिकवलं त्यांचा आदर्श घेऊन मी पुढे जाते आणि ही लढाई मी जनतेसाठी लढते. मी एक सर्वसामान्य महिला आहे आणि सर्वसामान्यांसाठी उभी आहे आणि जनतेच्या विकासासाठी उभी आहे. त्यामुळं कागलच्या मायबाप जनतेने माझ्या धनुष्यबाण चिन्हावरती मला मतदान करून निवडून द्यावे हीच माझी सर्वांची अपेक्षा आहे, सर्वांच्या जनतेकडून अपेक्षा आहे. जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.